मित्रांनो, इयत्ता 12वी वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन ह्या विषयाच्या बोर्ड परीक्षेचं वेळेच्या संदर्भातलं नियोजन म्हणजे टाईम मॅनेजमेंट या उत्तरपत्रिकेचं किंवा पेपरचं कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वी आपण मराठी, इंग्रजी आणि अर्थशास्त्र या तीनही विषयांच्या संदर्भातले टाईम मॅनेजमेंट अपलोड केलेले आहेत. तेही व्हिडिओ आपण पहा. आज वाणिज्य संघटन OCM या विषयाच्या संदर्भातलं टाईम मॅनेजमेंट पाहतोय. यामध्ये सुरुवातीचा कॉलम आपण प्रश्न क्रमांक लिहिण्यासाठी, त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला कळावं कोणते प्रश्न आहेत, यामध्ये प्रश्न संख्या विचारात घेत असतो आपण. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायची हे सेपरेट या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्यानंतर पूर्ण प्रश्नाला किती वेळ लागेल तेही सांगितलं जातं. आणि शेवटचं कॉलम घड्याळाच्या तासाप्रमाणे तुम्हाला तो टाईम ह्या ठिकाणी मॅनेज करून दिला जातो. तर अशा पद्धतीचं हे टाईम मॅनेजमेंट आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला पाहूयात. ह्या विषयातला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. किंवा हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न मी नमुना म्हणून एक तिच्यातला प्रश्न घेतला आहे. इथे 1 मार्काचे कोणतेही प्रश्न असू शकतात, पण इथं प्रश्न देणारे जो प्रश्न दिला जाईल त्याची 5 संख्या असते. हे 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. या प्रश्नांमध्ये आपण 1 मिनिटाचा वेळ, एका प्रश्नाला 5 प्रश्न दिले जातील तर 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला ह्या प्रश्नासाठी लागेल. यानंतर अगदी सेम देखील 1 मार्काचा प्रश्न असतो, यामध्ये 5 प्रश्न देतात. या प्रत्येकाला 1-1 मिनिटाचा वेळ घ्या. 5 मिनिटात हाही प्रश्न होईल. अगदी तसंच एक उपप्रश्न असतो 1 मार्काचा, त्याच्यात 5 प्रश्न, 1 मार्काला 1 मिनिट, याप्रमाणे 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी लागेल. यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न मी घेतलेला आहे. बोर्डाला कोणतेही विचारू द्यात, काही फरक पडत नाही, पण 5 असणारच आहेत. ब, क, ड या प्रत्येक प्रश्नात 5-5 प्रश्न, प्रत्येकाला 1-1 मिनिटाचा वेळ दिला की प्रत्येक उपप्रश्न 5 मिनिटात सोडून होतो. 4 प्रश्न असतात ब, क, ड, म्हणून 20 मिनिटाचा वेळ तुम्हाला लागेल. 11ला पेपर आता आपला सुरू होणार आहे. त्या 11:20 तुमचा हा प्रश्न घड्याळी तासाप्रमाणे कंप्लीट होणं गरजेचं आहे. घड्याळात पाहायचं 11:20 झालेत. इथं प्रश्न जेवढा झाला आहे तेवढं लिहून थांबायचं. यानंतर नेक्स्ट लगेच दुसरा प्रश्न सोडवायला घ्यायचा. त्याच्या टायमिंगमध्ये जर वेळ उरला तर पाठीमागं राहिलेला प्रश्न जर असेल तर तो सोडवण्यासाठी यायचं. तोपर्यंत तो प्रश्न सोडवायला घ्यायचा नाही. यानंतर पहा प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायचा प्रश्न असतो. यामध्ये 6 प्रश्न दिले जातात, पण आपल्याला बोर्डाला सोडवायचे किती आहेत? फक्त 4 प्रश्न. या 4 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 5 मिनिटाचा वेळ आपण देऊयात, कारण संज्ञा स्पष्ट करायची आहे. फार काही याच्यात लिहिण्याचं काम नसतं, म्हणून आपण 5 मिनिट एका प्रश्नाला देणार आहोत. 4 सोडवायचे आहेत, म्हणजे 20 मिनिट तुम्हाला हा दुसरा प्रश्न सोडवण्यासाठीच लागेल. मग घड्याळात तुम्ही 11:20 पाहिलं होतं हा प्रश्न सोडवायला घेतला आहे, तर 11:40 हा प्रश्न सोडवायचा. 11:40 झाले, एखादा प्रश्न अनकम्प्लीट राहिला तर तो तिथंच सोडा. पुढचा प्रश्न लगेच लिहायला घ्या. प्रश्न तिसरा आहे खालील घटनांचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे, म्हणजे देणार आहोत 3, त्याच्यापैकी सोडवायचे 2 आहेत. हे 2 प्रश्न सोडवण्यासाठी एका प्रश्नाला 5 मिनिटाचा वेळ घ्या. 2 प्रश्न सोडवायला 10 मिनिट लागतील. म्हणजे 40 मिनिटांनी सुरू केलेला हा प्रश्न 11:50 सोडून होईल. यानंतर प्रश्न चौथा, फरक स्पष्ट करा. 4 प्रश्न दिले जाणार आहेत, सोडवायचे आपल्याला 3च आहेत. तर एका फरकासाठी 10 मिनिटाचा वेळ आपण घेऊयात. असे 3 फरक सोडवण्यासाठी 30 मिनिट वेळ लागेल. म्हणजे 11:50 सुरू केला तर 12:20 हा प्रश्न तुमचा कंप्लीट होईल. म्हणजे घड्याळातले वेळ पाहून देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं टाईम मॅनेजमेंट सुरू असतं. यामध्ये प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न संख्या
3 असते, याच्यामध्ये 2 सोडवायचे आहेत. एकासाठी आपण वेळ देऊयात 10 मिनिटाचा. 2 प्रश्न सोडवायला 20 मिनिट लागतील. म्हणजे आता आपण 12:20 हा प्रश्न सोडवायला सुरुवात केली तर 12:40 हा पूर्ण प्रश्न सॉल्व करून घ्यायचा. यानंतर क्वेश्चन 6. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 4 विधानं देतात, 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 10 मिनिटाचा वेळ द्यायचा. 2च सोडवायचे आहेत म्हणजे 20 मिनिटं ह्या प्रश्नाला लागणार आहेत. तर 12:40 सुरू केला तर 1 वाजेपर्यंत तुमचा हा प्रश्न कंप्लीट करायचा. यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. पत्रलेखन आहे त्याच्यामध्ये. देणार आपल्याला 3 आहेत, सोडवायचे 2च आहेत. पत्रलेखन आहे, थोडं आखीव रेखीव काम तुम्हाला करावं लागेल. तर मी एका पत्रासाठी 15 मिनिटाचा वेळ देतो आहे. 2 पत्र सोडवण्यासाठी 30 मिनिट लागेल. एखाद्या विद्यार्थ्याचे हे पत्र 20 मिनिटातच सोडून होईल. 10 मिनिटं त्यांच्याकडे जर शिल्लक राहिले तर मग अशा वेळेस जर पाठीमागचे काही प्रश्न तुमचे सोडवायचे बाकी असतील तर हा वेळ तिथं द्यायचा. पुढचा प्रश्न सोडवायला नाही घ्यायचा. जर आपल्या टायमिंगच्या आधीच प्रश्न सोडवायचा जर कंप्लीट होत असेल तर पुढचा प्रश्न सोडवायला नाही घ्यायचा. पाठीमागचे जर अनकम्प्लीट असतील ना त्याला वेळ द्यायचा, पाठीमागचं कंप्लीट करून घ्यायचं. म्हणजे आता 1 वाजता हा प्रश्न सोडवायला गेला तर 1:30 हा प्रश्न तुमचा सोडून होईल. आणि मग प्रश्न 8वा तुम्ही सोडवायला घ्यायचा. प्रश्न 8वा आहे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. इथं 2 प्रश्न देतात, सोडवायचा आपल्याला एकच असतो. यामध्ये 25 मिनिटाचा वेळ द्यायचा. म्हणजे हा पूर्ण प्रश्न एकच सोडवायचा असल्याने 25 मिनिटाचा वेळ लागेल. आणि 1:30 प्रश्न सोडवायला सुरुवात केली तर 1:55 हा प्रश्न कंप्लीट होईल. याचा अर्थ आपल्याकडं टोटल प्रश्नपत्रिका सोडून होईल 80 मार्काची आणि ती सोडून होईल 175 मिनिटात. असं टोटल 3 तासाचे 180 मिनटं असतात. 175 सोडून झाली. म्हणजे आजही तुमच्याकडं 5 मिनिट शिल्लक आहेत. ह्या 5 मिनिटामध्ये तुम्ही रेषा मारणं किंवा अनकम्प्लीट राहिलेला काही भाग आहे का ते चेक करणं, प्रश्नपत्रिका दोरा बांधणं, बारकोड चिटकवणं, अशा प्रकारची राहिलेली कामं तुम्हाला त्या 5 मिनिटामध्ये करता येऊ शकतात. तर असं नियोजन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेत वेळेवरती संपूर्ण प्रश्न सोडून होतील आणि खूप घाई न करता किंवा खूप स्लो न होता तुमचा पूर्ण पेपर व्यवस्थित लिहून पूर्ण होईल आणि चांगले गुण तुम्हाला यामध्ये मिळतील. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे अजून इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातल्या टाईम मॅनेजमेंटसोबत. तोपर्यंत नमस्कार.